विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशातच सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कुणबी सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. म्हणजे अगदी काही तासापूर्वीच विश्वनाथ पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली, प्रदीर्घ चर्चा झाली. आपण कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना थेट विचारूया की आपण नेमकं मुख्यमंत्र्यांना का भेटला. पाटील साहेब, आता काही तासांपूर्वीच आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झालेली आहे, हे खरं आहे, आणि आपण शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामागचं नेमकं कारण काय? परिस्थिती अशी आहे की आम्ही महायुतीला दिलेला पाठिंबा स्थगित केला. महाराष्ट्राची चिंतन बैठका घेतल्या आम्ही, 4 बैठकांनंतर परत झाल्या. मी आढावा घेतला आणि एकूण कुणबी सेनेच्या वाटचालीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि अशा वेळेला आम्ही ज्या अजेंड्यावर भांडतो शेतकऱ्यांचं कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला आमचा राजकीय पक्षांकडे एक विश्वास असतो की त्याला निवडणुकीत का होईना पण मिळालेल्या आश्वासनाची पूर्णत्वाला जातील. पण ती आश्वासनं एवढ्या मोठ्या भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण केली गेली नाहीत. त्याचं एक फार मोठं वैषम्य लोकांच्या मनामध्ये होतं आणि त्याच्यामुळे लोकांची एक पब्लिक डिमांड होते की आता हे बस झालं म्हणून थांबा आता. आणि थांबल्यानंतर मी तुम्हाला विस्तृतपणे मगाशी सांगितलेलं आहे की बहुजन विकास आघाडीला आम्ही जो पाठिंबा दिलेला आहे, कारण ते बॅनर आम्ही तयार केलेलं आहे आणि ते शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी आहे. मुख्यमंत्र्यांची तुमची काय भेट झाली, काय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या पाठिंबा उद्देश हाच होता का मी एकूण जे सगळ्या चळवळी उभ्या केल्या महाराष्ट्रामध्ये त्या चळवळींच्या संबंधामध्ये त्याला सखोल ज्ञान आहे. एक तर मुळात ते ज्यावेळेला राजकारणामध्ये होते ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. आनंद दिघे ज्यावेळेला अध्यक्ष होते शिवसेनेचे, ठाणे जिल्हा प्रमुख होते, त्यावेळेला मी पण ठाणे जिल्हा प्रमुख हा भारतीय जनता पक्षाचा होतो. आमच्या गाठीभेटी नेहमी व्हायच्या. त्यावेळेला त्यांचे प्रमुख सहकारी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडेच पाहिलं जायचं. आज त्यांची जी कामाची तडप आहे, एक वेगवान मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची वावा करीन. दुसरी गोष्ट अशी की अथक परिश्रम करण्याची ताकद, क्षमता, सहनशीलता. किती आरोप झाले तरी डगमगायचा नाही. चर्चा काय झाली? चर्चा ही झाली की एकूण शेतकऱ्यांची जी आता ज्या परिस्थितीत शेतकरी चाललेला आहे त्या शेतकऱ्याला ऊर्जितावस्था आणण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या लगत असलेला ठाणे, कोकण संबंध हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये जे मागासलेपण आहे हे जर भरून काढायचं असेल तर ती जाण असणारा माणूसच तिथे काम करू शकतो. आणि म्हणून मग त्याचं बळ वाढवलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भावना आहे. त्याचबरोबर मी कुणबी समाजाचे असे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात मोठा महत्वाचा आहे. 82 साली पेजेंनीच सांगितलेलं आहे की या समाजाला 15/4/16 नुसार घटनेच्या आरक्षण दिलं पाहिजे. विशिष्ट मागासलेपण आहे आणि मागासलेपण असल्यामुळे स्थलांतरित होतात, लक्षावधीच्या संख्येने मुंबईत येतात. आज मुंबईमध्ये पण थांबण्याची क्षमता राहिलेली नाही किंवा तिथे सामावून घेण्याची क्षमता राहिलेली नाही. अशा समाजाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून भरीव काम, ठोस काम या कोकणामध्ये होण्याची गरज आहे. आणि ते काम आधीच्या शिवसेनेकडून झालेलं नाही आणि म्हणूनच शिवसेनेची फारकत घेऊन एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले. अर्थात माझे खूप जवळचे सहकारी आहेत, माझे जवळचे संबंध असताना पण मी मुख्यमंत्री असताना त्याच्याकडे कधीच गेलो नाही. पण त्यांच्या कामाचा एकूण लेखाजोखा जो 1 वर्षाचा आहे तो मी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अशा एका उमद्या माणसाकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे दुसऱ्यांदा असलं पाहिजे. आणि मग शेतकरी कष्टकरी वर्गासाठी जर कोणी करत असेल तर त्याच्या पाठीशी का उभं राहू नये ही भूमिका माझी होतीच आणि आहे. आणि मगाशी मी म्हणालोय की हा संबंध पालघर जिल्हा किंवा कोकण हा धनिकांच्या घशात जातो की काय अशी स्थिती आता ह्या मिनिटाला. कारण येणारे मोठे मोठे प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांचं याच्यावर नेमकं म्हणणं काय होतं? मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे का पाटील साहेब तुमचा प्रदीर्घ अनुभव त्याची गरज निश्चितपणानं आम्हाला पक्ष म्हणून पण आहे आणि सरकारला पण आहे, शासनाला पण आहे. मला एक अभिमान वाटतो सांगायला की मी एवढी आंदोलनं केली पण माझ्यावर कधी पोलिसांनी केस नाही घातली. मी कधी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलेलं नाही. आता जरांगेंना पहिला आवाज देण्याचं काम मीच केलं. मी त्यांना म्हणालो की तुम्ही चूक करता, आंदोलन करा तुम्ही, पण सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं ही गोष्ट बरोबर नाही. त्यांच्या विरोधात पहिला लढायला मीच गेलो आणि एक सकारात्मक भूमिका घेतली मी.
तर मला असं वाटतं की सकारात्मक भूमिका घेण्याच्या बाबतीमध्ये आणि सुसंवाद साधण्याच्या बाबतीत एक सोपा मुख्यमंत्री माझ्या शेजारचा, माझ्या जवळचा आणि माझ्या कॉन्टॅक्ट मधला मला जास्त जवळीक वाटते त्यांच्याबद्दल. त्यांना पाठिंबा दिला अर्थातच म्हणजे आता त्यांच्या शिवसेनेच्या जे उमेदवार ते जिथे जिथे लढतात, हा. फक्त एवढंच आहे, वसई तालुक्याचा अपवाद आहे त्याच्यामध्ये. बोईसर मतदारसंघ, नारासोपारा आणि वसई विरार ते सोडून जिथे शिवसेना सोडून तिथे शिवसेना लढते त्यांना बिच्छरत पाठिंबा आमचा. आणि मी जाताना एकटा गेलो होतो. महाराष्ट्रातले आमचे किमान 50 ते 55 पदाधिकारी जे कोकणातले होते, जे मुंबईचे होते, जे मुंबई आपल्या पालघरसह ठाण्यातले होते, विदर्भातले काही प्रतिनिधी होते, त्याच्यामध्ये तुमच्या खानदेश मधले होते, मराठवाड्यामधले होते, पूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी घेऊन गेलो होतो. प्रेक्षको, विश्वनाथ पाटील सध्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिल्याने शिवसेनेची ताकद ही निश्चित वाढलेली आहे. शिवसेनेचे जे उमेदवार पूर्ण कोकणामध्ये उभे आहेत किंवा महाराष्ट्रात उभे आहेत, तिथे विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिलाय. त्याच्यामुळं नक्कीच शिवसेनेची ताकद वाढली.